शहरामधून गेटवे पासून डोंबिवली पर्यंत 65 किलोमीटर पळायचा अनुभव मिळतो आणि तोही मिडनाईट मध्ये। एक दौड वीर जवानों के लिए ही संकल्पना आहे। याच्यामध्ये आमचा एकच हेतू आहे की जास्तीत जास्त तरुण मुलांनी या सैन्यामध्ये भरती व्हावं। उत्तम आरोग्य राखण्यासाठी चालणे, धावणे आणि सायकलिंग करणे हे उत्तम पर्याय असतात। त्यासाठी इच्छाशक्ती आणि सातत्य असण्याची आवश्यकता असते। रनर्स क्लॅन फाउंडेशन गेल्या 4 वर्षापासून अल्ट्रा मॅरेथॉनचे आयोजन करते। मुंबईचं प्रवेशद्वार असलेल्या गेटवे ऑफ इंडिया ते डोंबिवली असं अल्ट्रा मॅरेथॉनचं आयोजन केलं जातं आणि हे या मॅरेथॉनचं 5वं वर्ष आहे आणि जवळजवळ 65 किलोमीटरचा हा पल्ला ते रविवारी रात्रीपासून गाठण्यास सुरुवात करणार आहे। आपण त्या संदर्भात या संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मण गुंडप आपल्या सोबत आहे। आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत। नमस्कार, महाएमटीबी मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी जान्हवी मोरे। सर, तुमचं देखील महाएमटीबी मध्ये स्वागत आहे। नमस्कार सर, काय सांगाल, 5 वर्षापासून तुम्ही या स्पर्धेचं आयोजन करताय, तर कसा प्रतिसाद मिळतोय तुम्हाला? प्रतिसाद म्हणाल तर फारच खूप चांगला प्रतिसाद आहे। आम्ही 2021 ला फर्स्ट मॅरेथॉन केली, त्यावेळी आम्ही फक्त 13 जण धावलो होतो। आज काल संध्याकाळपर्यंत आमच्याकडे 300 पेक्षा जास्त 65 किलोमीटरच्या रनरनी नोंदणी केलेली आहे आणि अजूनही नोंदणीसाठी लोकांची म्हणजे रिक्वायरमेंट येत आहेत, पण आम्ही सध्या त्यासाठी थांबलोय। फार चांगला उत्कृष्ट प्रतिसाद मिळालेला आहे मला। बरोबर। आता एकूण किती स्पर्धकांनी नोंदणी केलेली आहे आणि तुम्ही त्यांना कोणत्या प्रकारच्या सोयी सुविधा पुरवता? आतापर्यंत 300 पेक्षा जास्त रनर्सनी नोंदणी केलेली आहे आणि त्यासाठी त्यांना गेटवे पासून डोंबिवली पर्यंत पोहोचण्यासाठी फार चांगल्या सुविधा केल्या त्यांनी। त्यांच्यासाठी 2 बसेस आहेत, पुढे एक बस, मागे एक बस, 2 अँब्युलन्स, बायकर्स आणि मुव्हिंग टॉयलेट, त्याच्यानंतर बाजूला असणारे सायकलिस्ट, अशी फार चांगल्या सुविधा केलेल्या आहेत। प्लस आम्ही त्यांचा प्रत्येक रनरचा 10 लाखाचा इन्शुरन्स घेतलाय, जेणेकरून कुठलीही कॅज्युअलिटी होणे, गॉड ग्रेस गेल्या 4 वर्षामध्ये आमच्याकडून कुठलीही कॅज्युअलिटी झालेली नाहीये आणि आम्ही अशीच अपेक्षा करतो की ह्या वर्षी आम्ही सुखरूप पोहोचू आणि तरी सुद्धा आम्ही सेफ्टी म्हणून त्या लोकांचा 10 लाखाचा इन्शुरन्स केलेला आहे। बरं, एक दौड वीर जवानों के लिए हे तुमचं विद्र वाक्य आहे, तर काय संकल्पना आहे त्यामागे नेमकी? एक दौड वीर जवानों के लिए ही संकल्पना आहे। याच्यामध्ये आमचा एकच हेतू आहे की जास्तीत जास्त तरुण मुलांनी या सैन्यामध्ये भरती व्हावं। आम्हाला माहिती आहे की आपल्यामध्ये बरेच लोक असे आहेत की जी मुलं असे आहेत की जी दिवस रात्र मेहनत करतात सैन्यामध्ये जाण्यासाठी, पण त्यांना प्रॉपर गायडन्स मिळत नाही किंवा ते फायनान्शियली वीक आहेत। तर अशा मुलांना आम्ही पुढे येण्यासाठी मदत करतो। गेली 4 वर्ष आम्ही त्यांच्यासाठी लायब्ररी ओपन करण्यासाठी प्रयत्न करतोय। प्रत्येक वर्षी त्यांना पुस्तकं वाटप करतोय, कुणाला शूज देतोय, तर कुणाला त्यांची एक्झामची फी भरतोय। असे बरेच छोटे छोटे उपक्रम आम्ही त्या मुलांसाठी राबवतोय आणि गेल्या 4 वर्षामध्ये आम्हाला त्याचं चांगलं फळ मिळालेलं आहे। काही मुलं मिलिटरीमध्ये भरती झालेत, काही नेव्हीमध्ये भरती झालेत, काही फॉरेस्टमध्ये भरती झालेत आणि अशी फार चांगली उदाहरणं आमच्याकडे आहेत आणि ही मुलं फार कसून मेहनत करतात। आणि सध्या सैनिक आहेत त्यांचं ठीक आहे, पण जे सैनिक भरतीसाठी प्रयत्न करतात त्यांचं फार टफ लाईफ आहे आणि त्यासाठी आम्ही त्यांना प्रमोशन देण्यासाठी किंवा त्यांना पुढे जाण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो। या वर्षीच्या स्पर्धेसाठी तुम्हाला कोणी कोणी मदतीचा हात दिलेला आहे? यावर्षी ही तसं बघायला गेलं तर ही स्पर्धा म्हणा किंवा मॅरेथॉन म्हणा किंवा अर्बन अल्ट्रा ही खूप महागडी स्पर्धा आहे। महागडे, ह्याचं बजेट फार मोठं आहे, पण ह्यासाठी आम्ही एकच असा कोणी स्पॉन्सर नाही आमच्याकडे। तर आमचे लाडके आमदार रवींद्रदादा चव्हाण साहेब यांनी आम्हाला प्रत्येक वर्षीप्रमाणे ह्या वर्षी मदतीचा हात दिलाय। ग्लोब डेव्हलपर्स हे माधव सिंग सर ते आमच्याबरोबर आहेत। प्रेसफिट नावाची कंपनी आहे आमच्याबरोबर, हिरानंदानी ग्रुप आहे आमच्याबरोबर, ऑप्टी लाईफ हॉस्पिटल आहे, आशीर्वाद हॉस्पिटल आहे, त्याच्यानंतर असे बरेच छोटे स्पॉन्सर्स आमच्याकडे आहेत आणि ज्यांनी आम्हाला नेहमीच मदतीचा हात दिला आणि ह्या वर्षी त्या लोकांनी आम्हाला भरघोस मदत केलेली आहे असे सांगता येईल। आणि त्याच्याबरोबर आमचा एक ट्रेन मधला एक ग्रुप आहे, आमचा डेव्हिल्स ग्रुप नावाचा ग्रुप आहे। ते प्रत्येक वर्षी आम्हाला भरघोस मदत करतात। याही वर्षी त्यांनी आम्हाला चांगलाच मदतीचा हात दिलाय आणि हे सगळ्यांच्या मदतीशिवाय हा एवढा मोठा इव्हेंट करणं शक्य नाहीये। जंक फूडच्या जमान्यात तुम्ही फिटनेससाठी आमच्या प्रेक्षकांना काय सल्ला द्याल? जंक फूड मधून याची कोणाची सुटका नाही हे सगळ्यांनाच माहिती आहे, तरी सुद्धा आम्ही कोशिश करतोय की सकाळी उठा आणि ग्राउंडला या। ग्राउंडला आल्यानंतर माहिती पडतं सगळ्यांना की आपल्याला इथे भरपूर कसून मेहनत करायची आहे आणि कसून मेहनत करायची असेल तर संध्याकाळी कुठलंही जंक फूड खायचं नको, दिवसभर जंक फूड खायला नको। लोकांचा फिटनेस राखायचा असेल तर जंक फूड पासून दूर राहिलं पाहिजेत आणि शक्य असेल तितकं घरचं जेवण घेऊन बाकीचे जंक फूडला टाळलं पाहिजेत। आणि त्यासाठी आम्ही लोकांना कोशिश करतो की तुम्ही ग्राउंडला या, एकदा ग्राउंडला आला की तुम्ही ह्या सगळ्यातून हळूहळू मुक्त व्हाल। यंदाच्या मॅरेथॉन मध्ये किती अंतराच्या स्पर्धा अंतर्भूत केलेल्या आहेत त्याबद्दल काय सांगाल? यावर्षी एकूण 65 किलोमीटर
35 किलोमीटर आणि ऑन डिमांड एक आम्ही छोटी फन रन ठेवलेली आहे, ती 15 किलोमीटरची आहे. 65 किलोमीटरमध्ये आमच्याकडे गेटवे पासून चालू होऊन डोंबिवलीमध्ये नेहरू मैदानात संपवतोय आम्ही. 35 किलोमीटरची रन आहे ती गेटवेला चालू करून आम्ही वाशीचा टोल नाका जे आहे त्याच्या थोडं पुढेच्या बाजूला संपवतोय आणि फन रन ठेवतोय आम्ही. बाकीच्या मॅरेथॉन मध्ये तुम्ही बघाल तर फन रन ही 3 किलोमीटर 5 किलोमीटर असते, तर आमची फन रन इटसेल्फ इट इज 15 किलोमीटरची आहे आणि ती चालू होते शिव फाट्यापासून आणि संपवतोय आम्ही नेहरू मैदान येथे. असे 3 कॅटेगरीमध्ये ह्या वर्षी आम्ही स्पर्धा ठेवलेली आहे. बरोबर. तुमची संस्था या अल्ट्रा मॅरेथॉन व्यतिरिक्तही वर्षभरामध्ये काही इतर उपक्रम राबवतात का, तर त्याविषयी आम्हाला सांगा. हो मॅडम, आम्ही ह्या मॅरेथॉन ही आमचा हा फंड रेझिंग इव्हेंट आहे, पण त्याच्यामधून बरेच छोटे आम्ही इव्हेंट राबवतो. आम्ही आठवड्यामध्ये 3 दिवस लोकांना फिटनेससाठी प्रमोट करतो, त्यांच्या 3 दिवस प्रॅक्टिस घेतो आणि प्रत्येक रविवारी आम्ही त्यांची लॉंग रन घेतो. अपार्ट फ्रॉम दॅट दुसरा इव्हेंट म्हणजे आम्ही एक जाणीव आश्रम आहे, वृद्धाश्रम आहे, त्यांच्यासाठी आम्ही भरघोस मदत करतो. त्याच्यानंतर शहापूरमध्ये म्हणजे कसारा भागात एक 3 स्कूल आहेत, त्या स्कूलमध्ये आम्ही त्यांना जाऊन त्या मुलांना पाठ्यपुस्तकं, बॅग्स, लागणारे शालेय वस्तू ह्या पण देतो. त्याच्याच बरोबर आम्ही वृक्षारोपण करतो, कुठल्या संस्थेशी आम्ही जोडतो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे डोंबिवली कल्याणमध्ये होणाऱ्या प्रत्येक मॅरेथॉन मध्ये आमची लोक, आमचे जे रनर्स आहेत ते भाग घेतात. आणखी अगदी कुठलाही विना मोबदला घेता आपण त्यांना सपोर्ट करतो. रनर्ससाठी आम्ही कुठलीही गोष्टी एका लेवलला जाऊन त्यांना आम्ही सपोर्ट करतो. असे बरेच छोटे उपक्रम आम्ही या मुलांसाठी आणि जे कधीही अंतरातून बाहेर येऊन चालले नाहीत, धावले नाहीत, त्यांना आम्ही पोडियम फिनिशर बनवतो. या अल्ट्रा मॅरेथॉन मध्ये सातत्याने सहभागी होणारे संजय काळुख हे आपल्या सोबत आहे. आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. त्यांचा नेमका या स्पर्धेचा अनुभव कसा आहे हे आपण आता जाणून घेणार आहोत. सर नमस्कार, तुमचं MyMTV मध्ये स्वागत आहे. काय सांगाल, कसा आहे तुमचा अनुभव? खरं तर हे माझंही या रेसमध्ये 5वं वर्ष 65 किलोमीटर पळण्याचं. मी स्वतः अल्ट्रा मॅरेथॉन रनर आहे. साऊथ आफ्रिकेमध्ये असलेली एकदा 90 किलोमीटर मॅरेथॉन ही पूर्ण केली, पण ह्या मॅरेथॉनला अर्बन अल्ट्रा मॅरेथॉन बोलावं लागेल, जी 65 किलोमीटर केली जाते. खरं तर रनर्स क्लॅन फाउंडेशनचं मानावं तेवढं धन्यवाद असतील की त्यांच्यामुळे अशा गदगदीच्या शहरामध्ये पण 65 किलोमीटर पळण्याचा अनुभव रनरला घ्यायला मिळतोय. आणि माझा अनुभव तर खूपच छान आहे, कारण कसून मेहनत करतात. त्यांच्या फाउंडेशन मधला कुठलाही सदस्य धावत नाही, पण धावणाऱ्यांना पूर्णपणे त्यांना असणारं न्यूट्रिशन, त्यांना असणारी सिक्युरिटी, त्यांना असणारी सेफ्टी यासाठी खूप मेहनत घेतात. तर त्यांना असं सातत्याने वेगवेगळ्या रनरला इन्स्पायर करत राहावं, कारण एवढा मोठा रनर टाटाही अरेंज करू शकला नाही. ते फक्त 50 पळवतात, तेही लोणावळ्याला. आणि आम्हाला खरं तर शहरामधून गेटवे पासून डोंबिवलीपर्यंत 65 किलोमीटर पळायचा अनुभव मिळतो, आणि तोही मिडनाईट मध्ये. खूप धन्यवाद आणि थँक्यू व्हेरी मच फॉर ह्या तुमच्या उपक्रमाबद्दल. तो वेगवेगळ्या लोकांच्यापर्यंत तुम्ही पोहोचवताय, म्हणून तुमचेही खरं धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. त्या अल्ट्रा मॅरेथॉन मध्ये पहिल्यांदा सहभागी होण्यासाठी बदलापूर रनर्स क्लबचे नवीन नायर इथे आलेले आहेत. आपण त्यांना या स्पर्धेविषयी काय उत्सुकता आहे हे विचारूया. थैंक यू मैम सो मच. मैं बदलापुर से नवीन नायर, बदलापुर रनर्स एंड फिटनेस क्लब. सो लास्ट 5 ईयर्स से ये जो कंपटीशन है बहुत ग्रैंड लेवल पे सक्सेसफुली होते जा रहा है. द कंसेप्ट इज अर्बन अल्ट्रा 65 किलोमीटर. सो ऐसा एक्साइटमेंट है कि जब एक हम मैराथन बोलते हैं तो 42 किलोमीटर का होता है, और अल्ट्रा व्हेन वी से तो वो 60 मतलब 50 किलोमीटर से ज्यादा होता है. तो हम जैसे जब किसी को बोलते हैं ना कि यार ये अल्ट्रा करना है, तो इट सीम्स वेरी डिफिकल्ट टास्क. बट लास्ट 3 ईयर से मैं G2D का जो इवेंट है उसको मैं मॉनिटर कर रहा हूँ. सो दे हैव मेड दिस 65 किलोमीटर लुक सो इजी. मतलब इनका जो एक रन एंड वॉक का जो कंसेप्ट है, मतलब इट्स काइंड की एक न्यू कमर जो रनर है जो 42 कर रहा है वो भी इजीली 65 किलोमीटर कर सकता है. सो दैट मेड मी फील वेरी एक्साइटेड. और बदलापुर से फर्स्ट ऑफ अ टाइम हमारे यहाँ से अराउंड 14 रनर्स फर्स्ट ऑफ ऑल 65 किलोमीटर अटेम्प्ट कर रहे हैं. थँक्यू सो मच. जंक फूड टाळा आणि दररोज मैदानावर या, एक्सरसाइज करा असा सल्ला रनर्स क्लॅनचे अध्यक्ष लक्ष्मण गुंडप यांनी आपल्याला आता दिलेला आहे. त्यांनी आपल्याला या अल्ट्रा मॅरेथॉनची इत्थंभूत अशी माहिती दिलेली आहे, त्याबद्दल त्यांचे धन्यवाद. आणि कल्याण डोंबिवलीतील अशाच महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी तुम्ही आमच्या MyMTV फेसबुक पेजला आणि युट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. तसेच हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला याबद्दल तुम्ही आम्हाला नक्की कळवा. धन्यवाद.